प्रेक्षकांनो, या पारो मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की खूप भयानक असे ट्विस्ट येणाऱ्या काही भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या हरीशचं पर्दाफाश म्हणजेच या अनुष्काला समजणार आहे की तो गद्दारी करतोय आणि दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की या हरीशला कळतं की हे जे डोळे इतक्या वर्ष पारू चे डोळे असतात ते हे त्याला समजले असतात आणि हे काही करून या ठिकाणी आदित्यला सांगायला पाहिजे या विचारात असतो. परंतु या ठिकाणी अनुष्का खूप गेम फिरवताना दिसते. पण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत सध्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे हा आदित्य पारूच्या घरी आलेला असतो. जो काही घरी प्रकार असतो त्या गोष्टीचाच पारू या ठिकाणी आपल्याला विचार करताना दिसतोय. आदित्यला बोलतो सुद्धा, "तू उगाच काही टेन्शन घेऊ नको. तू मला अचानक मिठी मारलीस. मी काय झालं असेल पटकन सांग. 100% खात्री तू काहीतरी लपवतेस." तेवढ्यात तिला हरीशचा या ठिकाणी आपल्याला फोन येताना दिसतोय आणि फोन आल्यानंतर, "मी तुला जे काही सांगणार आहे ना, ते नीट ऐक." आणि पारो ते ऐकायचं काम करते. ती म्हणते की, "हे बघ, आज ना दिशा, जी काही एक माझी मुलगी आणि हा गणी आहे, त्या दोघांनाही आज रात्री कुठेतरी शिफ्ट करणार आहे आणि त्यासाठी तुला मी इथे या ठिकाणी फोन केलाय. कारण इथून जर चुकून जर त्याने दुसरीकडे शिफ्ट केलं तर त्यांना शोधणं आपल्याला खूप अवघड जाणार आहे. त्याच्यामुळे बघ काय करायचं ते." मी मुलांना आणायला या ठिकाणी गेलो असतो, पण अनुष्का मॅडमने मला वेगळंच काम दिलंय. त्याच्यामुळे माझा नाईलाज आहे. अहिल्या मॅडमवरती ऑफिसवर जाऊन एक फाईल शोधायला मला त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे मला तिकडे नाईलाजाने जावं लागणार आहे. त्यामुळे पारू, आता तुला जे काही करायचंय ते करायचे. तू स्वतः तिकडे जा. पण टेन्शन घेऊ नकोस. गणी आणि सई जिथे आहेत ना, तिथल्या वॉचमॅनला मी मॅनेज केलंय. जाताना काही पैसे घेऊन जा. त्याला पैसे दे. माझ्याशी बोलणं झालंय, असं ती बोलताना या ठिकाणी पारूला हरीश आपल्याला दिसतोय इकडे. आणि हा हरीश जे काही बोलतो ते पारू ऐकते आणि ठीक आहे बोलते. आणि यानंतर तो बोलतो, "गणी आणि सईला जो काय आहे ते घेऊन जा, टेन्शन नको घेऊ." आणि या आदित्यला तर कळतच नाही याचं बोलणं नक्की चाललंय काय आणि पारू कोणाशी बोलते ती सांगत सुद्धा नाही. "पारू, मला डाऊट येतोय. कोणाचा फोन आहे? हरीशचा होता ना? काय नक्की झालंय? पटकन मला सांग. मी तुझी मदत करेल. आता प्लीज माझ्यापासून काही लपवू नको." असं तो फोर्स करताना या ठिकाणी त्या आपल्याला आदित्यला सांगताना दिसतोय. आणि आदित्य सगळं खरं-खरं या ठिकाणी विचारतो सुद्धा आणि सांगण्याचा निर्णय पण घेते. बोलते, "आदित्य सर." आणि तेवढ्यात तुम्हाला पाहायला मिळेल की ही अनुष्का त्या ठिकाणी येताना दिसते आणि बोलते, "आदित्य, अरे मी तुला कधीची शोधते, पण मला नंतर कळलं तू इकडं नाही. म्हटलं 100% पारूच्या इथे असेल म्हणून मी इथे आहे. माझं तुझ्याशी खूप महत्त्वाचं काम आहे." आदित्य बोलतो, "अनुष्का थांब, पारू मला काहीतरी महत्त्वाचं सांगते, त्याला सांगू दे." तेव्हा मात्र पारुश आता कळत नाही आता काय सांगू, अनुष्कासमोर कसं काय बोलू. तिला जर चुकून जर डाऊट आला, माझ्या गणीचा जीव धोक्यात येईल. म्हणून ती या ठिकाणी आपल्याला आदित्यला खोटी बोलते की, "आदित्य सर, मला काय बी सांगायचं नाही आणि तसं बी बाजारात जायचं आहे." त्यामुळे अनुष्का आदित्यला तिकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की घेऊन जाताना दिसते. आणि मग ही आपल्याला पारू कपाटात तिने काही पैसे ठेवलेले असतात. ते पैसे घेऊन रुमाल बांधते आणि जे हरीशने सांगितलेलं असतं त्या ठिकाणी आपल्याला पोहोचताना ती इथे दिसत आहे. आणि तिथे पोहोचल्यावर एक माणूस दिसतो. तेव्हा दादा तेव्हा बोलतो की, "हरीशने सगळं सांगितले, पैसे आणलेस का तू?" पारू बोलते, "हो आणलेत." असे म्हणतच ती त्याला पैसे देते. तो माणूस दिशा मॅडम लगेच आपल्याला पाहायला मिळेल की फोन लावताना दिसतोय आणि दोघांना इकडून जा असं पटकन सांगतो. आता अनुष्काने सांगितल्याप्रमाणे हरीश अहिल्याच्या रूममध्ये केबिनमध्ये येतो. ती फाईल जी काही आहे कॉन्फिडेन्शियल ती शोधण्यासाठी आणि अहिल्याचा लॅपटॉप उघडतो सुद्धा आणि ती फाईल शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुद्धा करताना या ठिकाणी तो आपल्याला खूप वेळ झाला दिसत आहे इकडे. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हा फाईल शोधण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु इथे मोहन आणि अहिल्या येताना दिसतात आणि विचारतो, "हरीश, तू इथे काय करतोय? तुझं इथं काय काम आहे?" "हा माझा लॅपटॉप आहे आणि माझी केबिन आहे." तेव्हा, "काय तुमची केबिन?" "अरे मी विसरलो, लक्षातच नाही, मी खूप दिवसांनी आलो ना, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही." "ठीक आहे, मी माझ्या केबिनमध्ये जातो, एक फाईल शोधतो." असं बोलताना सुद्धा या ठिकाणी तो आपल्याला दिसतो. परंतु इथे मोहनला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की डाऊट येताना दिसतो. नक्की काहीतरी गडबड आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि अहिल्याला पण
थोडासे या ठिकाणी आपल्याला शक्यता आणि शंका येताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे. आणि मग या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की काहीतरी हा हरीश लपवतोय असं कळतं. आणि दुसरीकडे पारू जे ठिकाण सांगितलं असतं त्या ठिकाणी येताना दिसते आणि गनीला किडनॅप करून ठेवलं असतं आणि गनी तिथे नसतो. पारू बोलते, "गनी कुठे गेला?" असं म्हणतात, जोरजोरात हाका मारायला सुरुवात करते. "साई गनी, साई गनी." तेवढंच तिथे वॉचमॅन येताना आपल्याला दिसतोय. बोलतो, "ताई, त्यांना ते मी मी दुसरीकडे शिफ्ट केलंय. तुम्हाला चला दाखवतो." म्हणताच पारूला त्या ठिकाणी घेऊन जातो आणि बरोबर तिला त्या खोलीमध्ये कोंडून ठेवण्याचा प्रकार करतो आणि डायरेक्ट कुलूपच लावताना दिसतोय. आणि ती बिचारी ओरडत असते, पण या ठिकाणी हा उघडतच नाही. आणि लगेच मग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की तो बोलतो की तुम्ही चीटिंग केली, मला फसवलं. तो माणूस जोरजोरात हसू लागतो आणि बोलतो, "ए पोरी, तुला सोडवायला आता कोणीच येणार नाही. चढ आतमध्ये तू. तुझ्या एवढ्याशा पैशासाठी मी काय दिशा मॅडम आणि अनुष्काशी पंगा घेऊ काय? अजिबात नाही." आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की तो अनुष्काला फोन करताना दिसतो की या हरीशने आपल्यासोबत गद्दारी केली. लहान पोरांना सोडण्यासाठी त्याने पाखरला इथे पाठवलंय. एका पोरीला इथे पाठवलं आणि तिला मी कोंडून ठेवले आणि त्या मुलांना सुद्धा दुसऱ्या खोलीमध्ये शिफ्ट केले असं सांगताना तो अनुष्काला या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी मात्र अनुष्का प्रचंड संतप्ताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि हरीश, तू हे सगळं चांगलं केलं नाही, तुला याचे गंभीर परिणाम भोगावे लागेल असा विचार करते ती. आणि आता त्याला मी त्याच्या कर्माची शिक्षा देणार आहोत असं या ठिकाणी ती बोलताना दिसते. आणि अहिल्याच्या इथं ऑफिसमध्ये वगैरे येताना दिसते नाही. अहिल्या, ते तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे. या हरीशने आपल्यासोबत गद्दारी केली, तो दिशासोबत मिळाला आहे. आणि त्या बऱ्याच दिवसांनी हा हरीश आता अहिल्याचं वगैरे लॅपटॉप जे काय आहे ते त्याला भेटताना समोर दुसऱ्या केबिनमध्ये दिसतो. आणि त्यानंतर त्याला इथे खूप मोठा धक्का बसताना दिसतो, कारण ज्या डोळ्यांशी हा आदित्य इतक्या वर्ष बोलतोय ते डोळे दुसरं कसं कोण नसून या पारूचेच आहेत असं त्याच्या लक्षात येतं. आणि काहीही करून या ठिकाणी हे सगळं मला आईला माझ्यापर्यंत, अनुष्का माझ्यापर्यंत पोहोचवायच्या आधी या ठिकाणी आदित्य सरांना भेटून कळवायलाच पाहिजे. मग माझं जे काय व्हायचं ते होऊ दे असं विचार करताना इथे हा दिसतो. तेवढी इथे अहिल्या वगैरे तिकडे येते. हरीश थांब, हरीश थांब. परंतु त्याला समजले असतं की यांना आता सगळं कळलं, अनुष्काने काहीतरी सांगितलंय, उलटं भडकवलंय. आणि तो तिथून पळून जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि त्याला काही करून एकच गोष्ट करायची असते, ती म्हणजे आदित्यला लवकरात लवकर भेटणं, बाकीचे लोक माझ्यापर्यंत दिशा आणि अनुष्का पोहोचण्याच्या आत. आणि त्यासाठी तो या ठिकाणी प्रयत्न करताना इथे आपल्याला आहे. हरीशला कळून चुकलं असतं की अनुष्काने अहिल्यादेवीला प्रचंड भडकवलेलं आहे आणि मी जर त्यांना आता काही सांगितलं की ते विश्वास ठेवणार नाही. सगळा तिने माझ्यावर घेतला आहे, त्यामुळे त्याला कळत नाही तर काय करू, काही करून मला आदित्यला या सगळ्या गोष्टी सांगायलाच पाहिजे. आणि दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल की ही पारू एका रूममध्ये कोंडून बसलेली असते. ती फोन करण्याचा आदित्यला खूप प्रयत्न करते, पण रेंज नसल्यामुळे फोन काय लागतच नाही. त्यामुळे तिला कळत नाही काय करावं. त्यानंतर एक खिडकी असते आणि तिथे एक स्टूल वगैरे आसपास असतो. मग ती काय करते, डायरेक्ट ती खिडकी पाशी जाते स्टूल घेऊन आणि वरती जाऊन ते बघते कोण बाहेर दिसते का, पण कोण दिसत नाही. आणि शेवटी तिला फोनला त्या ठिकाणी रेंज येताना दिसते. त्यानंतर ती आदित्यला फोन करते, "आदित्य स्कोड कुठे आहे? मी खूप अडचण येते." आणि हा आदित्य पॅनिक होतो, "काय झालं? कुठे आहे तू? कोणी तुला किडनॅप केलं का?" बरेच प्रश्न विचारताना दिसतोय. परंतु या सगळ्या गडबडीत, रेंज पकडण्याच्या गडबडीत इथे पारूचा पाय सरकतो आणि ती खाली खूप पडताना या ठिकाणी इथे आपल्याला चुकीचे दिसत आहे. आणि इथे पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे हा हरीश फोन करतो या ठिकाणी आदित्यला. आधी उचलत नाही आणि या ठिकाणी तो पारुशी बोलत असतो, "तू कुठे आहे? कोणी काय तुला किडनॅप केलं का?" त्यानंतर हा रेंज गेल्यानंतर त्याला कळत नाही. शेवटी हा आदित्य इथे फोन वगैरे ट्रेस करताना या ठिकाणी पारूचा दिसतो आणि तिला शोधण्यासाठी जाताना दिसतो. आणि तेवढ्यात हरीचा परत फोन येतो. तेव्हा नेमकी मला घाईने हा हरीश कशाला फोन करतो, तो सारखं फोन करतो म्हणून उचलतो. "ऐक ना, काय झालं?" तेव्हा बोलतो, "मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, लवकर लवकर भेटायचं आहे." तेव्हा मला खूप इमर्जन्सीमध्ये आहे, तू घरी जा, आईला देवीला बोल असं बोलताना दिसतो. आता या ठिकाणी हा पारूला शोधण्यासाठी निघालेला आपल्याला दिसतो. आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला